बालाजीनगर परिसरातील झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 4 जणांनी कोयता आणि पिस्तुलाच्या सहाय्याने हल्ला केला. या घटनेत अक्षय बाळू या रिक्षा चालकावर 4 राऊंड फायर करण्यात आले. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा आदेकर टोळीशी काही संबंध आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. सर्व पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल असे राजेश बनसोडे यांनी सांगितले. 9:50 दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत. यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर गोळ्यांनी वार सुद्धा झालेला आहे. जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे एक टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे. परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केली जाते. अक्षय बाळू मस्के सध्या आमचं जे माहिती आहे त्याच्या रिक्षा चालक होते. मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल. मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे, पण त्यासाठी आरोपी मिळायला लागतील. खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील. मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही. खात्रीशीर आमचं शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. 3 ते 4 लोक होते आणि काही राऊंड फायर झालेले आहेत. 4 राऊंड फायर झालेले आहेत. कोणत्यासारखी वस्तू कोणता असेल त्याच्यावर त्यांनी वार झालेला आहे. कोणता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे त्याच्यावर. जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे. आरोपी शोध झाला त्याचाही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर गुन्हेगार पार्श्वभूमी सध्या दिसून येत नाही. 3 ते 4 लोक आहेत. आरोपीचं वय निष्पन्न नाही आहे. 3 ते 4 आरोपी जे आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ. सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाही आहे. ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत एकदा हे करू. साधारण 25 होतं असं दिसतं. टोळी उद्योगाने हे करण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू. थँक्यू. याच्यात आतुशी ठरणार असं म्हणता येणार नाही. आपल्याला मोठी प्रकारच कळेल, आरोपी अटक झाल्यावर हे कळेल. जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केली तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल. ते प्रत्येक आपल्याला पुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळं आहे की आपण डिस्कशन करू. त्याची कारणं काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील. काही घरगुती कारणं असतात, सर्व गँगची कारणं असे काही नाही आहेत. म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्याचं सध्या काही कारण नाही आहे. लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आणि कोमिंग ऑपरेशन चालू आहेत, वेपन रिकव्हरी चालू आहेत, क्राईम ब्रांच चालू आहेत, आमचे रात्रीचे नाकाबंदी चालू आहेत. सर्व एकजूट आहेत आणि सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. पारस मुथा यांचा रिपोर्ट.